नमस्कार सगळ्यांना। तर आज ना आईकडे आहे जावयाचं वाण म्हणजे अधिक मास चा जो धोंडेदानाचा कार्यक्रम आहे तो आज मी म्हणजे आमच्या आईच्या घरी आज आहेत, कारण सोमचे पप्पा हे संध्याकाळी चालते। तर आता मस्तपैकी इकडे आता जावयाचं कौतुक करणार आहेत सगळेजण। तर त्यासाठी ना इथं छान अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि असं डेकोरेशन वगैरे मस्त केलं होतं। आता इथून पुढे तुम्हाला जो धोंडेदानाचा जो कार्यक्रम असतो अधिक मासाचा त्याचा मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे बरं का। तर सगळ्यात आधी आईने यांचे पाय धुतले, जरा हे अनकम्फर्टेबल होत होते कारण त्यांच्या म्हणते हे चुकीचं आहे की मोठ्याने आपले पाय धुणे किंवा पाया पडणे, पण आता ह्या रीतभात परंपरा हे माझ्या आईकडचे म्हणजे माझ्या माहेरचे लोक खूप जास्त प्रमाणात पाळतात। तर आई म्हणे काय होत नाही हो म्हणे। तर त्यानंतर भावानी भावानी त्यांना कुंकू वगैरे लावलं, त्यांचा आहेर चढवला। पप्पा बाहेर गेले असल्यामुळे ही सगळी जी परंपरा आहे ती भावालाच पार पाडावं लागली। त्यानंतर यांना आहेर चढवला आणि आता हे फोटो काढण्यासाठी सगळं चालू होतं। त्यानंतर आईनं मला आहेर चढवला। तर आता धोंड्याचा महिना किंवा अधिक मास 3 वर्षाला एकदा येतो। तर आता हा आमचा लग्न झाल्यापासून 3रा का 4था असेल हा अधिक मास। तर जेव्हा जेव्हा पहिल्यांदा आमचं धोंड्याचा महिना आलता लग्न झाल्याच्या नंतर किंवा अधिक मास, त्यावेळेस आईनं 30 आणि 3 प्रकारचे धोंडे दिलते। तर ह्यावेळेस पण आईनं 9 का 10 प्रकारचे धोंडे दिलेले आहेत। आणि यानंतरनं बघा इकडे माझा भाऊ एवढं स्वीट त्यांनी कोंबलं आणि इकडं पाय पडायला म्हणजे त्याला नको वाटत होतं। त्यानंतर हा छान असा स्वयंपाक आईनं केला होता, बघू शकता तुम्ही, आंब्याचा रस सगळं जे काय असतं ते। आणि मस्तपैकी मग तिथल्या खुर्च्या काढल्या आणि मग तिथंच आम्ही दोघं जेवायला बसलो। तर असा गेला आजचा दिवस। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करून नक्कीच सांगा।